अल्पावधीत पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष अनेक जण दाखवतात. अगदी जवळच्या आणि ओळखीतल्या व्यक्तीने जरी अशी ऑफर दिली तरी त्या आमिषाला बळी पडू नका. अन्यथा सोलापुरातल्या बार्शीकरांवर जी वेळ ओढवली आहे ती तुमच्यावर सुद्धा ओढू शकते. 3 महिन्यात दाम दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशाल फटे असं या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आहे आणि तो कुटुंबासह फरार असल्याचं कळतंय. आणि यात धक्कादायक बाब म्हणजे अनेक डॉक्टर्स, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी आणि सोलापुरातले नामवंत मंडळी या घोटाळ्याचे सावज ठरले आहेत. या प्रकरणी फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आर्थिक बाबींच्या जाणकार ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्याचबरोबर आर्थिक साक्षरतेचं काम ज्या नेहमी करतात त्या सुचेता दलाल आता आपल्या सोबत आहे आणि याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, खूप खूप स्वागत आपल्या या चर्चेत. नमस्कार मॅडम, 1992चा हर्षद मेहता स्कॅम तुम्ही उघडकीस आणला होता आणि त्याला आता जवळपास 30 वर्ष पूर्ण होतील. पण बार्शीतल्या घटनेनं एक दाखवलंय की आज सुद्धा लोक शेअर मार्केटच्या नावानं फसतायत. त्यांना फसवणारे सुद्धा आहेत. लोक आपले पैसे गमावतायत. या सगळ्या बातम्या जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? तेव्हा हेच वाटतं की तेव्हा सुद्धा लोक काळजी करून रिसर्च करून वाचून इन्व्हेस्ट करायचे नाही आणि फक्त जे रिटर्न्स प्रॉमिस करतात खोटे रिटर्न्स ते बघून लोक द्यायचे. म्हणजे आता आम्ही मनी लाईफ फाउंडेशन चालवतो फायनान्शियल लिटरसीसाठी आणि खूप लोक आमची टिंगल करतात आणि म्हणतात की सेमिनार्स करायच्या ऐवजी जर का तुम्ही बाहेर बोर्ड लावलात की तुम्हाला 15% गॅरंटीड रिटर्न आहे तर क्यू लागेल. पण जर का सेमिनार अटेंड करून 2 तास तुम्ही जरा शिकून घ्या आणि मग इन्व्हेस्ट करा असं लोकांना सांगितलं तर 40 लोकंसुद्धा अटेंड करायला येणार नाही इन स्पाईट ऑफ गिविंग फ्री चहा आणि नाश्ता. दॅट इज द सिच्युएशन. लोक कष्ट करत नाहीत आणि लोक खूप नाईव्ह आहेत आणि विचार करत नाहीत पैसे द्यायच्याऐवजी. त्यांना वाटतं की कोणतरी आपल्यासाठी प्रॉफिट मिळवून देणार आहे आणि हे कधीच होत नाही. मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम्समध्ये होत नाही, क्रिप्टो करन्सीमध्ये होत नाही, शेअर बाजारात होत नाही, ऑप्शन्स अँड फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये होत नाही आणि लोकांचे पैसे जात असतात, हार्ड अर्न्ड मनी. सुचिता मॅम, यापूर्वी सुद्धा असे अनेक प्रकार घडले आहेत की आम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवतो किंवा दुसरीकडे तुमचे पैसे कुठे गुंतवतो किंवा त्याचबरोबर ग्रे मार्केटमध्ये आम्ही गुंतवतो किंवा अल्गो ट्रेडिंग साठी आम्ही तुमचे पैसे वापरतो आणि तुम्हाला दुप्पट परतावा देतो किंवा मग दिवसाला, महिन्याला, आठवड्याला 3% परतावा देतो असं आमिष दाखवलं जातं. तर हे खरंच शक्य आहे का की हे शक्यच नाहीये? शक्यच नाही आहे. आणि जो माणूस इतके पैसे मिळवू शकेल, इतक्या प्रॉफिटेबली इन्व्हेस्ट करायचे टेक्निक्स आहेत, तो स्वतःसाठी करेल, तो लोकांसाठी करत नाही. जेव्हा कलेक्ट करतो आपण पैसे इन टू अ लार्ज फंड तेव्हा ऑपॉर्च्युनिटीज इमिडिएटली कमी होतात. कारण मग लिक्विडिटी लागते त्या स्टॉकमध्ये, कारण तुमच्याकडे पैसे जास्त असतात आणि अवेलेबल स्टॉक मार्केटमध्ये कमी असतो. तर 2-3 गोष्टी लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि जे आम्ही 10 वर्षापासून मनी लाईफ फाउंडेशनमध्ये सांगतो की ॲटलिस्ट तुम्ही इतकं तरी नक्की करा की जो ॲडवायझर आहे किंवा ब्रोकर आहे किंवा पोर्टफोलिओ मॅनेजर आहे तो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे रेजिस्टर्ड आहे की नाही. कारण इवन रेजिस्टर्ड लोक इतके प्रॉफिट बनवून देऊ शकत नाहीत, पण ॲटलिस्ट ते रेजिस्टर्ड असतात आणि त्यांचं काहीतरी कॅपिटल ॲडिक्वसी आणि डिस्क्लोजर्स रेग्युलेटरकडे असतात. ते फ्लाय बाय नाईट ऑपरेटर्स नसतात आणि ते तुमचे पैसे घेऊन फरार तरी होणार नाही. इतकं तरी तुम्ही चेक करायलाच पाहिजे, कारण नोबडी अर्न्स दिस काइंड ऑफ मनी. म्हणजे आम्ही तर म्हणतो की फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जर का 3 किंवा 4% जास्त लोक प्रॉमिस करत असले, अबाव 3 to 4%, तर तुम्ही ॲक्च्युली घाबरायला पाहिजे आणि जास्त रिसर्च करायला पाहिजे, कारण दिस इज अ फॉल्स प्रॉमिस. बरोबर आहे. पण मॅडम, प्रत्येकालाच पैशांची गरज असते, त्याचबरोबर नीड बरोबर कधी कधी ग्रीड सुद्धा तुमच्यावर हावी होते. पण अशा वेळी गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवताना मी काय काय काळजी घेणं अपेक्षित आहे आणि अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून कुठले कायदे आता अस्तित्वात आहे का? आणि तुम्ही म्हणालात की जो गुंतवणूक सल्लागार आहे किंवा ज्याच्याकडे आपण पैसे देतोय ती व्यक्ती रजिस्टर्ड आहे का हे बघावं. तर हे नेमकं कसं बघायचं? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची वेबसाईट आहे sebi.gov.in. तिकडे जाऊन त्याचं नाव सर्च इंजिनमध्ये घालून बघा की रजिस्टर्ड आहे की नाही. पण पहिली गोष्ट जी लोकांना माहिती नसते ती ही की ब्रोकरचं काम काय आहे. म्हणजे ह्याचं कॉन्टेक्स्ट हे आहे की गेल्या 2 वर्षात पॅन्डेमिकच्या नंतर 28
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे ब्रोकर्स डिफॉल्ट झालेत. ओके. आणि त्यांच्या क्लायंटना तुम्ही विचारलं की तुम्ही का पैसे दिले किंवा काय ट्रान्झॅक्शन केले, तर सगळ्यांनी ब्रोकरला पैसे पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसाठी दिलेले. आता पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसाठी सेबीचे वेगळे रेग्युलेशन्स आहेत, वेगळं रजिस्ट्रेशन आहे, मिनिमम 50 लाख रिक्वायरमेंट आहे, पोर्टफोलिओ ॲडवायझरचे रूल्स वेगळे आहेत. आणि ब्रोकरचं काम एकच असतं आणि अगदी सिम्पल असतं की तुम्ही जे पैसे घेऊन जर का तुम्ही म्हणलात माझ्यासाठी 100 इन्फोसिस घ्या, तर तो घेऊन तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये टाकणार, किंवा तुमच्याकडे असले 100 इन्फोसिस तुम्ही ब्रोकरला ऑर्डर केली की सेल, तर तो सेल एक्झिक्यूट करणार. ब्रोकरचं इतकंच काम असतं. पण ज्या लोकांचे पैसे बुडलेत त्यांना पहिला प्रश्न आम्ही विचारला की कुठे तुम्ही काय केलेत, म्हणजे त्या ब्रोकरनी काय केलं तुमच्या पैशाचं, तर ते म्हणतात आम्ही त्याला इन्व्हेस्ट करायला पैसे दिले. पण हे ब्रोकरचं कामच नाही आहे, इन्व्हेस्ट करायचं काम आहे पोर्टफोलिओ मॅनेजरचं. तर इतकं सुद्धा बेसिक जर का चेक केलं नाही तर पैसे बुडणारच ना. बरोबर. आणि त्याच्यामुळेच मोठा भुर्दंड बसतोय अनेकांना, अनेकांचे पैसे गेलेले आहेत, अनेक जण फसलेले सुद्धा आहेत. पण अशा बऱ्याच केसेस आणि घटना मॅडम तुम्ही बघितल्या असतील तुमच्या कारकिर्दीत, तर यातली नेमकी मोडस ऑपरेंडी कशी असते फसवणुकीची सगळी? मोडिस ऑपरेंडी अगदी सिंपल असते की लोकांचे पैसे कलेक्ट करतात आणि जे क्लासिक पॉन्झी स्कीम म्हणतात ना, पॉन्झी हे नाव आलंय फ्रॉम द US. आणि याचा अर्थ हा की जे नवीन पैसे गुंतवतात त्यांचे पैसे घेऊन जे प्रिव्हियस ओल्ड इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना रिटर्न्स देतात. म्हणून रिटर्न्स कितीही हाय प्रॉमिस करू देत, 80% कधी कधी 30%, वाटेल ते रिटर्न्स आहेत. म्हणजे आता आम्ही किती MLM स्कीम्स बघितलेत, मल्टी लेवल मार्केटिंग किंवा पॉन्झी स्कीम्स किंवा पिरमिड स्कीम्स म्हणतात. तर ह्या स्कीम्समध्ये आणि हे ब्रोकरेज म्हणजे मार्केटमध्ये सुद्धा पॉन्झी स्कीमच चालली आहे, हे काही वेगळं नाही आहे. तर जी लोक येतात त्यांना ते 20 किंवा 30% रिटर्न प्रॉमिस करतात. तर जे फर्स्ट इन्व्हेस्टर्स असतात त्यांना तो ॲक्च्युली रिटर्न मिळतात 20 किंवा 30%. बरोबर. जर का तुम्ही स्टार्ट केलं तुम्ही 2 lakhs किंवा 5 lakh, तर तुम्ही म्हणता की ओ इट्स फॅन्टॅस्टिक, दिस इज वर्किंग, तर आता माझे मी फिक्स डिपॉझिट्स मोडून माझे 2 लाखाचे 10 लाख मी तिकडे इन्व्हेस्ट करतोय. म्हणजे तुम्ही फुल्ली इन्व्हेस्टेड असतात त्या कंपनीमध्ये. आणि तुम्ही तुमच्या रिलेटिव्सना, फ्रेंड्सना सगळ्यांना सांगायला लागतात की यु नो हा माणूस ये सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे जसं म्हणतात, आणि हा माणूस रिटर्न देतो तुम्हाला. आणि जे नंतर येतात त्यांना त्यांचेच पैसे घेऊन पहिल्या लोकांना हे हाय रिटर्न्स देत असतात आणि इट कीप्स ग्रोईंग. आणि म्हणून तो पिरमिड होतो, कारण इट स्टार्ट्स विथ 1 पर्सन ॲट द टॉप, मग 4, मग 8, असं करून इट बिकम्स अ पिरमिड. शेवटी इट रीचेस अ स्टेज जेव्हा मार्केटमध्ये काही धक्का बसला, काहीतरी देर इज अ सडन शॉक कोलॅप्स किंवा काही झालं, बंद झालं, तर जेव्हा तो लॉस होतो तेव्हा मग तो माणूस सगळं बंद करून पळून जातो किंवा म्हणतो की सॉरी, मार्केट आहे, आय हॅव लॉस्ट मनी, इट्स अ रिस्क इन्व्हेस्टमेंट, आणि जसे तुम्हाला मिळाले तसे तुम्ही लूजसुद्धा करणार, आणि आय हॅव लॉस्ट द मनी. लोकांचे करोडो रुपये गेलेले आहेत. आणि डॉक्टर्स, इंजिनियरसारखी लोक जे आपल्या कामात अगदी म्हणजे उत्तम काम करतात, जेव्हा इन्व्हेस्टमेंटची वेळ येते तेव्हा थोडाही रिसर्च न करता कुणालाही पैसे देतात आणि त्यांचे पैसे असे हार्ड अर्न मनी गेलेले आहेत. बरोबर. बार्शीतली सुद्धा अशीच घटना आहे, लोकांचे कोट्यावधी रुपये गेलेले आहेत. पण गुंतवणूकदारांनी किंवा ज्यांनी या सगळ्या स्कीममध्ये पैसे टाकले होते, अशा सगळ्या प्रकरणांमध्ये कधी पैसे रिकवर होतात का? म्हणजे गुंतवणूकदारांनी आता तशी अपेक्षा ठेवावी का की आपण इतके गुंतवले होते तर त्यातली एक ठराविक रक्कम तरी आपल्याला परत मिळू शकेल, असं होतं का किंवा होऊ शकतं का? व्हेरी सॅडली माझ्या एक्सपिरियन्समध्ये काहीही मिळत नाही. एक केस आहे जी 15 वर्षानंतर मला वाटतं त्यांना 30% पैसे मिळालेत, आणि त्या 30%ची काही व्हॅल्यू नाही आहे. कारण जर का 6 किंवा 7 वर्षात लोक म्हणतात पैसे इट्स फंजिबल, कारण तुम्ही जर का इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं तर पैसे ऑट टू डबल 6 वर्षात. तर तुम्हाला जे ओरिजिनलचे 30% 15 वर्षानंतर आफ्टर कोर्ट केसेस आणि तुम्ही म्हणजे कंप्लेंट्स वगैरे फाईल करण्यात, लॉयर्स फीजमध्ये अजून तुम्ही पैसे स्पेंड केल्यावर मिळाले असले तर फायदा काय आहे? माझ्या एक्सपिरियन्समध्ये 35 इयर्स ऑफ जर्नलिझममध्ये मी एकही केस बघितली नाही आहे. प्लांटेशन कंपनी, शारदा, पर्ल्स, सहारा, म्हणजे तुम्ही कितीही नावं घ्या जी ओव्हर द लास्ट 30 इयर्स मी बघितलेली आहे, कुणाचेही पैसे परत येत नाहीत. बरोबर आहे.
पण त्याचबरोबर मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की एवढे सगळे मोठे व्यवहार होत असताना बँका असतील किंवा इन्कम टॅक्स किंवा इतर यंत्रणा असतील या नेमकं काय करतात? हे सगळ्या ट्रान्झॅक्शन्सवर त्यांचं लक्ष नसतं का किंवा असतं तर हे सगळं टाळता आलं असतं का? असंही मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मॅडम माझा पुढचा प्रश्न हा आहे की काही लाखांच्या वर जेव्हा मोठे व्यवहार झाले तर त्याची माहिती बँकांना इन्कम टॅक्स विभागाला द्यावी लागते. मग या घटनेत इतक्या लाखांचे कोट्यावधींचे व्यवहार होऊन सुद्धा हे सगळे ट्रान्झॅक्शन्स यंत्रणाच्या हातून सुटले असं म्हणता येईल का? कारण यंत्रणांनी याच्यात योग्य वेळी इंटरव्हीन केलं असतं तर हा सगळा फसवणुकीचा प्रकार टाळता आला असता. तर रिपोर्टिंग तर होतं. ओके, सो इन्कम टॅक्सला इन्फॉर्मेशन मिळते, स्टॉक एक्सचेंजला इन्फॉर्मेशन मिळते, जर का हे शेअर ट्रेडिंग असलं तर. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डला इन्फॉर्मेशन मिळते. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे तर असं सॉफ्टवेअर आहे की अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन्स काही झाल्या तरी त्यांना अलर्ट येतात, इनफॅक्ट एव्हरी सेकंड. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला सुद्धा कळतं. तर एक अनुग्रह म्हणून जेव्हा स्टॉक ब्रोकर बुडला तर त्याच्या 2 का 3 वर्ष आधी त्याचं ट्रेडिंग 4000% इन्क्रीज झालेलं. तर जेव्हा कुठच्याही ब्रोकरचं ट्रेडिंग असं एकदम इतकं 4000% इन्क्रीज होतं तर इमिडिएटली त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ना. तर त्याच्याऐवजी NSCनी त्याला कमेंडेशन लेटर आणि कॉंग्रॅच्युलेटरी लेटर पाठवलं. तर सगळ्यांना बिझनेस हवा आहे, कारण सगळ्यांचे प्रॉफिट्स आणि व्हॉटएव्हर आर टाईड अप. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला अलर्ट सगळे मिळतात. आपले म्हणजे ॲज इंडिव्हिज्युअलसुद्धा जर का तुम्ही फॉरेन ट्रिप घेतली तर तीसुद्धा रिपोर्ट होते. पण बाय द टाईम ॲक्शन स्टार्ट्स, इज दॅट इन टाईम ऑर नॉट, आणि किती गोष्टी ते इन्व्हेस्टिगेट करू शकतील. आणि जिथे सेक्टर रेग्युलेटर आहे, म्हणजे इन्शुरन्स असला तर इन्शुरन्स रेग्युलेटर, मार्केट असलं तर सेबी, तर मग युजली ते इंटरफिअर करत नाहीत, कारण देर इज अन एक्झिस्टिंग सेक्टर रेग्युलेटर. पण आपल्याकडे रेग्युलेटरी रिस्पॉन्सिबिलिटी अगदी वीक आहे. म्हणजे बँक बुडली, RBIनी काही केलं नाही, विसल ब्लोअर्स लेटर्स इग्नोर केली, हे आपण कितीदा तरी बघितलं आहे. DHFL, ILFS, येस बँक झाल्या ना. तर एक्झॅक्टली हे स्टॉक एक्सचेंजमध्ये झालं आहे. 28 ब्रोकर्स 2 वर्षात बुडलेत. आणि असं नाही की लोक वॉर्न करत नव्हती, कार्वीला तर 1 वर्ष दिलेलं. तर आपल्याकडे रेग्युलेटर्स आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज, ते हिंदी सिनेमात पोलीस दाखवतात ना, अगदी लास्ट सीनमध्ये सगळं झाल्यावर येतात, तसे येतात. म्हणून त्याचा काही फायदा होत नाही. बरोबर. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपल्या चर्चेची वेळ इथेच संपतात, पण तुम्ही सगळी माहिती दिली आणि त्याचबरोबर गुंतवणूक करताना कुठे गुंतवणूक करू नये आणि गुंतवणूक करत असाल तर गुंतवणूकदारांनी नेमकी काय काळजी घेणं अपेक्षित आहे याबद्दल सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण वेळ दिलात आणि सहभागी झालात त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.